विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची आता पोलीस भरतीची एक्झामची डेट ही उद्यापासून तुमचे फॉर्म चालू होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पोलीस भरती प्रश्नसंच बघत आहोत, सिलेबस वाईज प्रश्नसंच. तर आज बघा आपण मागील वर्षी झालेला पेपर बघणार आहोत. मागील वर्षी म्हणजे 2021मध्ये झालेला पेपर. इथं बघा पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा कशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्यात येतात. 2021ची भरती झालेली होती त्याचा तो क्वेश्चन पेपर आहे. तर बघा लेखी परीक्षा इथं दिनांक वगैरे टाकलेली आहे आणि मार्क्स एकूण बघा 100 मार्क्स होते आणि वेळ बघा 90 मिनिटाचा. इथं तुम्हाला सूचना दिलेल्या असतात. उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पॅड व काढा अशा प्रकारचे तुम्हाला तिथं सूचना दिलेल्या असतात. ते सूचना तुम्ही तिथं वाचून घ्यायच्या असतात. त्याच्यानंतर पेपर सॉल्व करायचा. इथं बघा कशा प्रकारचे क्वेश्चन होते. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो. तर काय म्हणून केला जातो? संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो. दुसरा प्रश्न बघा काय आहे. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. तर देवालय ह्या कुठल्या संधीचे उदाहरण आहे? स्वरसंधी. कुठली? स्वरसंधीचे उदाहरण आहे. नेक्स्ट बघा, कोणतेही विशेष नाम रिकामी जागा असते. तर काय असते? एकवचनी. काय असते? एकवचनी असते. मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता? या वाक्यातील काळ कोणता आहे ओळखायचं विद्यार्थी मित्रांनो. कुठला काळ होणार आहे? पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. नंतरचा क्वेश्चन बघा, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. तर काय होणार आहे? सकर्मक प्रयोग. सकर्मक भावे. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे. तर उंबरठे झिजवणे म्हणजेच हेलपाटे मारणे. म्हणजेच काय होते? हेलपाटे मारणे. नेक्स्ट बघा, यापैकी शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द काय होणार आहे? आशीर्वाद हा काय? शुद्ध शब्द आहेत. नेक्स्ट बघा, मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? पंकज. मिलिंदला समानार्थी शब्द काय आहे? पंकज. नेक्स्ट बघा, इतिश्री करणे म्हणजेच काय होते? शेवट करणे. इतिश्री म्हणजेच काय? शेवट करणे. नेक्स्ट बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. या वाक्यातील अलंकार ओळखा. अलंकार ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर काय होणार आहे अलंकार? श्लेष अलंकार. कुठला अलंकार होणार आहे? श्लेष अलंकार. नेक्स्ट बघा, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? तर कोणता होणार आहे? कन्या. अनेकवचनी शब्द कुठला आहे? कन्या. नेक्स्ट बघा, गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? अचूक विग्रह कोणता? तर अचूक विग्रह कुठला होणार आहे? गिरी प्लस ईश. नेक्स्ट बघा, शब्दाच्या खालील जातीपैकी अविकारी जात ओळखा. शब्दाच्या खालील जातीपैकी अविकारी जात कुठली होणार आहे? क्रियाविशेषण. कुठली जात होणार आहे? क्रियाविशेषण. नेक्स्ट बघा, अधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोमुखचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे? उन्मुख. अधोमुखचा काय होणार आहे? उन्मुख. नेक्स्ट बघा, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर काय होणार आहे? पुरुषवाचक सर्वनाम. काय होणार आहे? पुरुषवाचक सर्वनाम. नेक्स्ट बघा, नाटकाच्या प्रारंभी स्तवन गीत यासाठी सुयोग्य शब्द. तर काय होणार आहे? नांदी. जेव्हा नाटकाच्या प्रारंभी जे गीत गायले जाते त्याला काय बोलतात? नांदी. शब्द काय आहे त्याला? नांदी. नेक्स्ट बघा, खालील विशेष नाम ओळखा. तर विशेष नाम कोणतं होणार आहे ह्याच्यामध्ये बघा? विशेष नाम ओळखा. कुठलं होणार आहे? सरस्वती. काय होणार आहे? सरस्वती हे काय आहे? विशेष नाम आहे. नेक्स्ट बघा, ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे? ठराविक या शब्दाचा ठराविक दिवसांनी काय प्रसिद्ध होणारे या अर्थाचा काय कुठला शब्द आहे? तर नियतकालिक काय
ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे काय आहे या अर्थाचा शब्द आहे. नेक्स्ट बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द कुठला आहे? नंदिनी. नंदिनी हा काय गटात बसत नाही. कांता, भार्या, अर्धांगिनी. अर्धांगी हे काय आहे? कुणाला बोलतात? भार्या, कांता, अर्धांगिनी बायकोला. आणि नंदिनी हा काय याच्या गटात बसत नाही. नेक्स्ट बघा, तो फार हळू बोलतो. तो काय करतो? फार हळू बोलतो. याच्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं. क्रियाविशेषण अव्यय काय होणार आहे? हळू. काय होणार आहे? हळू. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही? तर कोणत्या ग्रहाला नाही? पैकी नाही. नेक्स्ट बघा, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते? भारत या देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? तर गुजरातमध्ये सर्वाधिक काय होतो? कापसाचे पीक घेता येते. जैन धर्माचे प्रथम तीर्थकार कोण आहेत? जैन धर्माचे प्रथम तीर्थकार कोण आहेत? ऋषभनाथ. कोण आहेत? ऋषभनाथ हे पहिले तीर्थकार आहेत. नेक्स्ट बघा, भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऋतुराज अवस्थी. ऋतुराज अवस्थी. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो? तर कोणता दिवस? 6 जून हा दिवस काय केला जातो? शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? तर कोण आहेत? सत्या नाडेला. सत्या नाडेला हे काय आहेत? मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO आहेत. नेक्स्ट बघा, खालील पेशव्यांच्या यांच्या कालखंडानुसार योग्य क्रम लावा. तर बघा, यांचा योग्य पेशव्यांचा सर्वप्रथम कुठले पेशवे होते बघा? पहिले होते मोरोपंत पिंगळे, नंतर बाळाजी विश्वनाथ, नंतर बाळाजी बाजीराव, नंतर कुठले होते? माधवराव, आणि नंतर नारायणराव, नंतर सवाई माधवराव. म्हणजेच 2 3 1 6 5 4 2 3 1 6 5 4 अशा प्रकारे त्यांचा काय होता? वंशावळ होता. नेक्स्ट बघा, पहिला लता दीनानाथ मंगेश पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर कोणास प्रदान करण्यात आला? नरेंद्र मोदी यांना. कोणाला? नरेंद्र मोदी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेक्स्ट बघा, फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022चा उपविजेता देश कोणता? तर कोणता आहे? फ्रान्स. फ्रान्सचा देश काय आहे? फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा विजेता आहे 2022 मधला. तर तर कुना नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कुठं आहे? कुनो नॅशनल पार्क मध्य प्रदेश या राज्यामध्ये काय आहे? कुनो नॅशनल पार्क आहे. नेक्स्ट बघा, भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण? अशोक चक्र महिला विजेती कोण आहे? नीरजा भानोत. नीरजा भानोत ह्या काय आहेत? पहिल्या अशोक चक्र विजेती महिला आहेत. नेक्स्ट बघा, कुच्चीपुडी हे लोकनृत्य कुठल्या राज्याशी संबंधित आहे? तर कुठल्या राज्याशी? आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. नेक्स्ट बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. कोणती आहे? यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट बघा, युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर कोठे आहे युनिसेफचे मुख्यालय? न्यूयॉर्क या ठिकाणी. न्यूयॉर्क या ठिकाणी काय आहे? युनिसेफचे मुख्यालय आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? तर कोणते? कांडला. कांडला हे बंदर काय आहे? भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही आहे. नेक्स्ट बघा, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर कुठल्या राज्यातून? आंध्र प्रदेश या राज्यातून भीमा नदी वाहत नाही. आंध्र प्रदेश या राज्यातून भीमा नदी वाहत नाही. नेक्स्ट बघा, भारतीय राज्यघटनेतील 8वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर कशाशी? अधिकृत भाषेशी संबंधित आहे. नेक्स्ट बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर कोणत्या वर्षी केली होती? 1936 मध्ये केली होती. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे
गीतकार खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहेत? राजा बढे. राजा बढे हे काय आहेत? गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार आहेत. नेक्स्ट बघा, संतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुठल्या? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. नेक्स्ट बघा, एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिकामी जागा म्हणजे इथं काय येणार आहे? रिझर्व. म्हणजे इथं तुम्हाला वाहन चालकचा क्वेश्चन पेपर आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये त्याच्या रिलेटेड सुद्धा क्वेश्चन विचारण्यात येतात. तर इथं बघा काय होणार आहे? एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिझर्व गिअरमध्ये वाहन चालविता येत नाही. नेक्स्ट बघा, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते? शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती दिवस असते? तर 180 दिवस. किती? 180 दिवस एवढी असते. फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे? तर कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे? रस्त्याच्या उजव्या बाजूने. रस्त्याच्या उजव्या बाजूने. नंतर बघा, रस्त्यावर हे चिन्ह काय दर्शविते? म्हणजे हे चिन्ह रस्त्यावर काय दर्शविते? तर काय? मर्यादा समाप्त असे दर्शविते. नेक्स्ट बघा, वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्यास काय असते? सक्त मनाई असते. काय असते? सक्त मनाई आहे. नंतर वाहनातील ऑडोमीटरने काय मोजले जाते? वाहनातील ऑडोमीटर जे असते त्यांनी काय मोजले जाते? वाहनाने कापलेले अंतर मोजता येते. नेक्स्ट बघा, 3 मार्गिका असलेल्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते? कशासाठी वापरली जाते? ओव्हरटेक करण्यासाठी वापरली जाते. नेक्स्ट बघा, रस्त्यावरील वाहतुकी चिन्हे किती प्रकारची असतात? तर किती प्रकारची असतात? 3 प्रकारची. जी लाईट असतात ना, ते किती प्रकारची असतात? 3 प्रकारची. नेक्स्ट बघा, असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे. असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वेच्या आगमनाची वेळ झाली आहे. तर आपण सर्वप्रथम काय करतो? सर्वांना सुरक्षित वाहनांच्या बाहेर काढाल. सर्वांना काय करणार आहे? सुरक्षित वाहनांच्या बाहेर काढणार आहेत. नंतर बघा, त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात? तर सावधान करणारी. कुठल्या प्रकारची असतात? सावधान करणारी. नेक्स्ट बघा, व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट कशी असते? व्यावसायिक पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे असते. काय असते? पिवळ्या प्लेटवर काळी अक्षरे असते. नेक्स्ट बघा, मोकावा नुसार वाहन चालविताना रक्तातील माद्यकार्याचे प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावे? तर कितीपेक्षा? 0.03% काय नसावे? जास्त नसावे. अपघात प्रसंगी वाहन चालकाच्या कर्तव्याबाबत मोकावाच्या रिकामी जागा कलमामध्ये तरतूद आहे. तर कुठल्या कलमामध्ये? कलम 134 काय तरतूद आहे. नेक्स्ट बघा, रस्त्याच्या मधोमध असलेल्या पांढऱ्या रंगाच्या सलग रेषेचा अर्थ काय होतो? ओव्हरटेक करण्यास सक्त मनाई आहे. नेक्स्ट बघा, तीव्र उतारावर वाहन चालविताना खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावे. काय करावे? तीव्र उतारावर वाहन चालविताना काय करावे? खालच्या गिअरमध्ये काय करावे? वाहन चालवावे. नेक्स्ट बघा, PUCCची वैधता किती असते? तर किती असते वैधता? 6 महिन्याची. किती असते? 6 महिन्याची वैधता असते. नंतर हलके वाहन LMV चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर किती आहे? 18 वर्ष. किती? 18 वर्ष. नेक्स्ट बघा, वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो? तर कोणत्या प्रकारचा असतो? बहिर्वक्र आरसा असतो. नंतर सिग्नल विरहित सेद रस्त्यावरून जाताना तुमच्या वाहनासमोर पायी मुले रस्ता ओलांडत आहेत. तर अशा वेळी तुम्ही काय कराल? तर बघा, असा प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर काय करणार आहे बघा, वाहन थांबवून मुलांना रस्ता ओलांडून द्याल. नेक्स्ट बघा, मोटरसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देताना कोणत्या हाताचा वापर करावा? तर कोणत्या हाताचा? उजव्या हाताचा वापर करावा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पोलीस भरतीमध्ये
येऊ शकतात. हा तुम्हाला मागील वर्षी म्हणजे 2021मध्ये जो पेपर झाला होता, हा पोलीस शिपाई चालकचा म्हणजे चालकचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण एक क्वेश्चन पेपर बघितला की कशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतात. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला पहिलं पोलीस शिपाई चालकमध्ये तुम्हाला तुमचं सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर तुमचं रिझनिंग, नंतर मॅथ्स आणि नंतर तुम्हाला तुमचे जे वाहन चालक याच्याविषयी जे क्वेश्चन आहेत, जसं तुम्हाला आता ड्रायव्हिंग कराविषयी सर्व क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहे. आणि इथं महत्त्वाची एक सूचनासुद्धा दिलेली असते. अशा प्रकारचे तुमचा पोलीस भरतीचा हा पेपर पॅटर्न असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF लागत असेल तर आपलं टीच विथ प्रतिभा हे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवरती आपण जेवढे पण व्हिडिओज बनवलेले आहेत त्याच्या सर्व व्हिडिओचे PDF अवेलेबल करून दिलेले आहेत. तर तिथं सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सर्व तिच्या PDF भेटून जातील. तर बघा अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक फॉर्मॅट सांगितलेला आहे. तर कशा प्रकारचे इथं क्वेश्चन येऊ शकतात. तर बघा मागच्या वर्षी झालेला पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या चॅनलमध्ये टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये आपण डेली प्रश्नसंच बघणार आहोत पोलीस भरतीचे. तर याच्यामध्ये आपण शिपाई चालकचे सुद्धा जे शिपाई चालक, पोलीस कॉन्स्टेबल जेवढे पोस्ट आहेत त्याच्यानुसार आपण प्रश्नसंच बघणार आहोत. तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे डेली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे.